कासरडोली भागात मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचं काम सुरू आहे। या कामासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी 25 जुलै ते 11 ऑगस्ट या कालावधीत वाहतुकीत बदल लागू केलेत। दररोज रात्री 11:55 पासून पहाटे 4 या कालावधीत हे वाहतूक बदल लागू असणार आहेत। ठाणे शहर तसंच घोडबंदर भागात वडाळा, घाटकोपर, कासरडोली या मेट्रो 4 मार्गिकेच्या निर्माणाचं काम सुरू आहे। या कामाचा भाग म्हणून घोडबंदर येथील नागलाबंदर सिग्नल ते इंडियन ऑइल पेट्रोल पंप या भागात तुळई बसवली जाणार आहे। त्यामुळे या भागात अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे। येथील वाहनं सेवा रस्त्यावरून वाहतूक करतील, त्यानंतर पुढे मुख्य मार्गावरून वाहनांची वाहतूक सुरू होईल। हे वाहतूक बदल 25 जुलै ते 11 ऑगस्ट या कालावधीत दररोज रात्री 11:55 पासून पहाटे 4 या वेळेत लागू असतील, अशी माहिती ठाणे वाहतूक नियंत्रण शाखेकडून देण्यात आली आहे। गोपाळकाळा उत्सवाला शासन स्तरावर राष्ट्रीय सण म्हणून जाहीर करून त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्यासंदर्भात आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन विनंती केली होती। त्या अनुषंगानं आमदार प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश येऊन शासनानं परिपत्रक काढून मुंबई आणि MMR क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा सोडून शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दहीहंडीच्या दिवशी 27 ऑगस्टला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे। देशातील महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिक परंपरा जपणारं राज्य म्हणून ओळखलं जातं। त्यासाठी राज्यामध्ये वेगवेगळे सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात। त्यापैकी गोकुळाष्टमी म्हणजेच दहीकाला उत्सव प्राचीन काळापासून सुरू असलेला लोकप्रिय सण आहे। गोपाळकाळा या सणाबद्दल तरुण तरुणींमध्ये आकर्षण असून या उत्सवात बाळगोपाळांपासून ते थोरा मोठ्यांपर्यंत तसंच महिलांचाही मोठ्या हिरहिरीने सहभागी होतात। प्रामुख्यानं मुंबई आणि ठाणे या शहरांबरोबरच महाराष्ट्रातील इतर छोट्या छोट्या शहरांमध्येही या उत्सवाला स्पर्धेचं रूप प्राप्त झाल्यानं मोठ्या उत्साहात सण साजरे होऊ लागलेत। महाराष्ट्राबरोबरच देश-विदेशातही हा उत्सव लोकप्रिय होऊ लागलाय। त्यासाठी स्पेनसारख्या देशामधून स्पर्धेत भाग घेण्याकरिता स्पर्धक येत असतात। हा उत्सव साजरा करण्यासाठी खास करून तरुणांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून येतं। या दृष्टीनं गोपाळकाळ्याच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांना असलेल्या अधिकारानुसार फक्त मुंबई आणि ठाणे विभागाला सुट्टी जाहीर केली जाते, परंतु हा निर्णय शासन स्तरावर घेतला जात नव्हता। त्यामुळे खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणावर तरुण तरुणींचा सहभाग असलेला हा उत्सव राष्ट्रीय सण म्हणून जाहीर करून त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी देणं गरजेचं असल्यानं आमदार प्रताप सरनाईक हे गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा करत आहेत। त्यांच्या पाठपुराव्याला यश येऊन दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी देण्यासंदर्भात परिपत्रक काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याबद्दल आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेत। सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे जिल्ह्यात NDRFच्या 32 जवानांची तुकडी तैनात करण्यात आली आहे। सध्या राज्यासह देशात अनेक ठिकाणी धो-धो पाऊस कोसळताना दिसून येतोय। राज्यातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस होतोय, त्यामुळे काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। दरवर्षी मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर येतो, यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत होतं। अशावेळी पूर परिस्थितीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी प्रथम धावून येते ते NDRFचं पथक। भूकंप, महापूर, त्सुनामी, चक्रीवादळ आणि इतर नैसर्गिक आपत्तीवेळी NDRF दलाला पाचारण केलं जातं। आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत धोकादायक आपत्ती परिस्थितीला विशेष प्रतिसाद देण्याच्या उद्देशानं 2006 मध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना करण्यात आली होती। NDRFच्या टीमनं 1.5 महिन्यात 200हून अधिक लोकांचे प्राण वाचवलेत। खडवली फार्म हाऊसमध्ये 156 लोक अडकले होते, त्या सर्वांची सुटका NDRF टीमनं केली आहे। डोंबिवली कंपनीत स्फोटानंतर लागलेल्या आगीतून अनेकांना मदत करणाऱ्या NDRFच्या टीमनं मुंब्रा टेकडीवर अडकलेल्या 5 मुलांना जीव धोक्यात घालून वाचवलं। ठाण्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या 2 महिलांसह 32 सदस्यांची तुकडी तैनात करण्यात आली आहे। या टीमकडे सर्व प्रकारच्या आपत्तींना तोंड देण्यासाठी लागणारं सर्व साहित्य असून विविध आपत्तींमुळे बाधित झालेल्या लोकांना कसं वाचवायचं आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी कसं पोहोचवायचं याचं संपूर्ण प्रशिक्षण देण्यात आले। सध्या ही तुकडी ठाणे जिल्हा आपत्ती प्रतिसाद दलाकडे आहे आणि आवश्यकतेनुसार योग्य ठिकाणी पाठवली जाईल।
पुरात अडकलेल्या लोकांपर्यंत किंवा इमारत कोसळल्यावर किंवा भूस्खलन झाल्यास एनडीआरएफची टीम ताबडतोब टेकड्यांमध्ये अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचते आणि त्यांना मदत करू लागते। ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेकडो गावं मुसळधार पाऊस किंवा कोणतीही मोठी दुर्घटना घडल्यानंतर एनडीआरएफची टीम तात्काळ पोहोचत असल्याची माहिती एनडीआरएफचे सुशांत सेठी। बटालियन एनडीआरएफ से हूँ और मेरा टीम यहाँ पे थाने में स्थित शहर में स्थित है। और जैसे आप देख रहे हैं आज के क्लाइमेट चेंज की वजह से बहुत सारा बारिश हो रही है और यहाँ पे जगह पे वाटर लॉगिंग और लैंडस्लाइड का चांसेस और बिल्डिंग कोलैप्स चांसेस है। इसी रिगार्डिंग मेरा टीम जो है थाना शहर के लिए डिटेल है और इसी हम 24 घंटा तैयार रहते हैं। किसी प्रकार कोई आपदा आ जाती है तो हम उसको वहाँ पर डायरेक्ट रेस्पॉन्स करने के लिए और हमारे जो नागरिक है उनका जान बचाने के लिए। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। शरद पवार यांच्यावर आरोप करणाऱ्या अमित शहा यांनी आरशात बघावं, आपल्या मागे पूर्ण मंत्रिमंडळातील सदस्य उभे करावेत, मग समजेल भ्रष्टाचाराचा सरदार कोण आहेत ते, अशी टीका शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। ईडी CBIचा वापर करून पक्ष कसे फोडले, 70,000 कोटींचा आरोप कोणावर झाला होता आणि सध्या ते कुठे आहेत हे त्यांनी जाहीर करावं। शरद पवार या नावावर टीका केल्याशिवाय आपलं अस्तित्व दाखवता येत नाही हे अमित शहा यांनाही उमगले। यात शहा यांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड CBIवरही कधीतरी बोलावं असंही आव्हाड यांनी सांगितलं। ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते। रोड सेफ्टी नावाचा प्रकारच सध्या अस्तित्वात राहिला नाही। सुमारे 800 पोलिसांना संरक्षणात गुंतवून ठेवण्यात आले। त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीचं नियोजन होणार कसं? मग हे टँद्रण होणार नाहीत तर काय होईल? यावरून पोलिसांना गुन्हा दाखल न करण्याचे आदेश येणार। अशा स्थितीत सामान्य नागरिक कसा काय सुरक्षित राहणार असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। हल्ली PA कार्यकर्ते पोलिसांवर दबाव टाकून गुन्हा नोंदवावा किंवा नोंदवू नये असे आदेश देत आहेत। पुणे वरळीत राजकीय हस्तक्षेप झाला होता। आता मुलुंड प्रकरणात गुन्हाच दाखल केला जात नव्हता। एकीकडे कोणाला MPDA लावायचा, कुणाला तुरुंगात टाकायचं यासाठी फोन केले जातात। चौकशी पारदर्शक होत नाही, गुन्हेगार वाचवले जातात। मग काही होत नाही म्हणून मगरुरी येते आणि गुन्हे वाढत जातात। हे थांबलं पाहिजे। विशाळगड आणि गजापूर दंगलीबाबतही आव्हाड यांनी शासन प्रशासनाला खडे बोल सुनावलेत। स्थानिक तहसीलदार, पोलीस प्रशासनाला कळवूनही पोलीस बंदोबस्त देण्यात आला नाही। त्यामुळे स्वतःला शिवभक्त म्हणून घेणाऱ्यांनी आधी गडावर जाऊन धिंगाणा घातला आणि त्यानंतर गजापुरात पोलीस अधीक्षकांच्या समोरच लूटमार केली। विशाळगडावरील वास्तव्यात छत्रपती शिवाजी महाराज यांनीही मशिदीशेजारी मुक्काम केला होता आणि त्यांच्या नावानं दंगल पसरवली जात आहे। हे दंगल पसरवणारे कसले शिवभक्त, हे तर दरोडेखोर आहेत असंही त्यांनी सांगितलं। आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शरद पवारांची भेट घेत आहेत। याबाबत विचारलं असता शरद पवार हे देशातील सर्वात प्रगल्भ आणि परिपक्व नेते आहेत। ते मानवहिताचं राजकारण करीत आलेत। पवारांनी जातीपातीचं राजकारण कधीच केलं नाही, परंतु गेली 2 वर्ष या सत्ताधाऱ्यांनी 2 जाती एकमेकांशी भिडवल्यात। यात त्यांना यश न आल्यानं आता त्यांनी हिंदू मुस्लिम दंगल भडकवण्याचा प्रयत्न सुरू केल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं। भ्रष्टाचाराचे सरगणा अमित शहांनी स्वतः आरशात बघितलं आणि मागे कॅबिनेट उभं केलं महाराष्ट्राचं, तर त्यांना एक्झॅक्टली कळेल की सरगणा कोण आहे। 70,000 कोटीचं नाव घेताच पक्ष कसे फुटले, ईडीची नोटीस आल्यावरती पक्ष कसे फुटले,
अमित शहाने एवढं कोणाला माहिती आहे? जे वास्तव आहे त्याच्यापासून पळायचं आणि आम्ही वास्तव सांगितलं की म्हणायचं हे खोटं नेरेटिव्ह तयार करलं. 70,000 कोटी रुपयाचा आरोप कोणावर झाला, कोणी केला? नॅशनलिस्ट करप्ट पार्टी असं कोण म्हणालेलं? तेव्हा खुदी के गिरेबान में जे देखो सब सामने आ जाएगा. अपने दिल से तो पूछो.